15 जानेवारीच्या आधी किंवा तोपर्यंत जर हा मेसेज तुम्हाला मिळाला तर हा युनिवर्स आणि एंजलच्या मेसेज तुमच्यासाठी असणार आहे. काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, किंवा ते तुमच्यामध्ये आहे. ओके, त्या क्वालिटीज, ते गोष्टी तुम्ही डिझर्व करता. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि काही खास मेसेज जे तुमच्यासाठी मोटिवेशन पण आहे आणि जे तुमच्यासाठी परिपूर्ण आहेत, त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ज्या तुम्ही डिझर्व करता. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मिळायला पाहिजेत आणि ऑब्विसली तुम्हाला त्या गोष्टींचा हक्क पण मिळाला पाहिजे. तितकं तुम्ही त्या गोष्टींसाठी तयार राहिलं पाहिजे. ओव्हरऑल सगळा मेसेज आत्ता तुमची करंट एनर्जीज काय असणार आहे. ओके, 15 जानेवारीपर्यंत तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये असणार आहे, सगळ्यात पहिला हा मेसेज आपण चेक करूया. ओके, जनरल मेसेज आहे. ओके, श्री स्वामी समर्थ, युनिवर्स, एंजल प्लीज गाईड मी. जे माझे व्ह्यूवर्स आहेत आत्ता सध्या कोणत्या कंडिशनमध्ये आहेत, काय फील करत आहेत, काय विचार करत आहेत, कोणत्या गोष्टींचं सध्या त्या करंट एनर्जीजमध्ये माझे व्ह्यूवर्स आहेत, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये माझे व्ह्यूवर्स आहेत, आत्ता कोणत्या विचारांमध्ये आहेत माझे व्ह्यूवर्स, काय विचार करत आहेत, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत. पहिले तर आपण चेक करूया तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आत्ता सध्या आहात. ओके, प्लस 15 जानेवारीपर्यंत कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे किंवा काय गोष्टी माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. आपण चेक करूया. जे माझे व्ह्यूवर्स आहेत आत्ता सध्या कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत, आत्ता सध्या कोणत्या करंट एनर्जीजमध्ये माझे व्ह्यूवर्स आहेत, काय विचार करत आहेत, कोणत्या गोष्टींचा विचार करत आहेत, कोणत्या थिंकिंगमध्ये, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये माझे व्ह्यूवर्स आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंजल तुम्हाला आणि युनिवर्स सांगतात आहे की तुम्ही ना कोणत्या तरी गोष्टीचा वेट करताय. राईट, खूप वेट करताय तुम्ही. मला असं वाटतंय तो वेट कोणताही असू शकतं. अगदी रिलेशनमध्ये काही गोष्टी ठीक होण्यासाठी, त्या गोष्टी कधी ठीक होतील तुमच्या लाईफमध्ये. ओके, तो वेट चाललाय तुमचा, तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही आहे. ओके, वेट फक्त करताय, तुम्हाला समोरच्याला सांगता येत नाही की तुम्ही काय फील करता. राईट, आत्ता करंट एनर्जीजमध्ये तुम्ही खूप फील करता आणि तुमच्यासाठी एक असा वेट आहे ना त्या गोष्टीचा. मग हे रिलेशन पण असू शकतं, तुमच्या करिअरसाठी पण हा मेसेज असू शकतो. मला असं वाटतं तुम्ही खूप वेट करताय, ट्राय करताय की काही नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये याव्या त्या संदर्भातल्या. म्हणजे करंट एनर्जीजमध्ये तुम्ही ज्याही गोष्टींमध्ये आत्ता विचार करताय त्यासाठी जो वेट चाललाय, तर त्याच्यासाठी तुम्ही असा विचार करताय की त्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये आल्या पाहिजेत, नवीन नवीन संधी त्या संदर्भातल्या. मग ते रिलेशन असू दे किंवा तुमच्या कामाच्या कोणत्या गोष्टी असू दे, करिअरविषयी तुमचा काही मनामध्ये प्रश्न असू दे, त्याच्यासाठी हा मेसेज येते. ओके, आत्ता सध्या तुम्ही करंट एनर्जीजमध्ये ह्या फिलिंगमध्ये आहात. ओके, मेसेज तुमच्याशी कसा रेझोनेट होते बघा आणि मेसेज घेत चला. जितका रेझोनेट होईल तितकेच मेसेज तुम्ही घ्या. 15 जानेवारीपर्यंत तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहे. ओके, आपण गायडन्स पण तुमच्यासाठी चेक करूया की काय गायडन्स तुम्हाला त्याच्यातून घ्यायला पाहिजे. ओके, जे माझे व्ह्यूवर्स आहेत ते 15 जानेवारीपर्यंत कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये माझे व्ह्यूवर्स असणार आहेत, काय विचार करणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये माझे व्ह्यूवर्स राहणार आहेत, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये माझे व्ह्यूवर्स असणार आहेत. मला ती नवीन संधी येताना दिसते. ओके, तुमच्याकडं एस ऑफ सॉर्टची एनर्जी झाल्या, ग्रोथ दिसते मला येताना तुमच्याकडं. ओके, द मूनची एनर्जीज 15 जानेवारीपर्यंत माझ्या व्ह्यूवरच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी येतात आहे, युनिवर्स, एंजल्स. ओके, आपल्याला जितकी कार्ड हवी होते ना तितकं मेसेज आलेला आहे. ओके, काही गोष्टी आहेत अजूनही तुमच्या लाईफमध्ये, थोड्याशा पेनफुल सिच्युएशन आहेत. कार्ड आधी बघूया, मेसेज काय युनिवर्सने आपल्याला दिल्यात तुमच्यासाठी, चेक करूया. ओके, गायडन्स पण आपण घेणार आहे तुमच्यासाठी, आपण चेक करणार आहोत. येस, मी बोलते ना तुम्हाला, न्यू बिगिनिंग, न्यू काहीतरी स्टार्ट व्हावं, नवीन संधी तुम्हाला काहीतरी मिळावं, तसं येतं या तुमच्या लाईफमध्ये. न्यू बिगिनिंग येते, न्यू काही ना काहीतरी स्टार्ट होणार. म्हणजे आत्ता सध्या गोष्टी बिघडल्यात
ओके. तुमच्या लाईफमध्ये आत्ता इतर लोकांचा काही इन्वॉल्ड असेल, इतर लोकांमुळे तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा तुमची लाईफ थोडीसं डिस्टर्ब असेल, तर मला असं वाटते न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येत्या. ओके, राईट. एंजलचा असा मेसेज आहे की न्यू बिगिनिंग येत्या. मला असं वाटतं आता थोड्याशा तुमच्या पद्धतीनं गोष्टी होतील. ओके, तुमचं जसं मत आहे किंवा तुम्हाला जशा गोष्टी हव्या आहेत ना, तसं मला येताना तुमच्याकडं दिसतंय. तुम्ही ना तुम्ही खूप म्हणजे खरे आहात. म्हणजे असं नाही आहे की एक मुखवटा घालून तुम्ही फिरणार नाही. काय असेल रिअल तुम्ही राहणारे पर्सन राहत. ओके, जे माझे व्ह्युअर्स आहेत, जे काय असेल ते फेस टू फेस बोलणारे माझे व्ह्युअर्स आहेत. ओके, आणि मला असं वाटतं की काहींना फायनान्शियली काही प्रॉब्लेम असेल तर येस, मला असं वाटतं की तुमच्याकडे एक खूप छान लक्झरी लाईफ येते तुमच्याकडं. फायनान्शियली काही प्रॉब्लेम जरी असेल तर त्याच्यातूनही तुम्ही निघताना मला दिसत आहे 15 जानेवारीपर्यंत. किंवा काही ना काहीतरी नवीन संधी तुमच्याकडं येऊ शकते या थ्रू. तुमच्यासाठी गायडन्स काय येतं याच्या बघूया. एंजलचे पण आपण मेसेज घेणार आहोत तुमच्यासाठी. जे माझे व्ह्युअर्स आहेत 15 जानेवारीपर्यंत त्यांच्यासाठी काय गायडन्स राहील. ओके, गायडन्समध्ये हॅपी फॅमिली पण आलेलं आहे आणि डेव्हिलची पण एनर्जीज आलेले आहे. डेव्हिलची एनर्जीज यासाठी आलेले असणार आहे की अजून पण काही जणांच्या, ओके, कसा मेसेज रेझोनेट होते बघा, अजून पण काहींच्या लाईफमध्ये थोडीशी अशी सिच्युएशन असू शकते की तुम्ही थोडंसं अजून त्या गोष्टींमध्ये अडकलात. ओके, म्हणतो ना एक असा सर्कल असतो ज्याच्या बाहेर थोडं आपल्याला जाता येत नाही, काही गोष्टी विचार करता येत नाही. भले तुम्ही कितीही प्रयत्न करता त्या गोष्टीमधून निघण्याचा, पण तिथून तुम्ही निघत नाही. थोडंसं अजून मला असं वाटतं हा गायडन्स तुम्हाला आहे की निघणार तुम्ही त्या गोष्टीतून. ओके, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकलाय ना त्या गोष्टीतून तुम्ही निघणार आहे. तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये येत आहे. राईट, तुमच्यासाठी तुम्हाला माहिती आहे पहिलं हे कार्ड पडलं. ओके, आणि नंतर हे कार्ड पडले. राईट, तुमच्यासाठी दोन्ही मेसेज आहे की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकला जात होता त्या गोष्टीतून आता तुम्ही बाहेर डेफिनेटली येते, ज्या एनर्जीजमध्ये अडकत होता. कारण न्यू स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी होणार आहे. पुढे जाऊन काही ना काहीतरी न्यू स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली होणार आहे. अगदी व्हिडिओ मिळेल तेव्हापासून पण तुमच्या लाईफमध्ये हळूहळू काही चेंज होऊ शकतो. एंजलचे पण कार्ड घेऊया. पहिले याच्यातून ह्या कार्डमधून आपण चेक करूया की तुमच्यासाठी आणखीन कोणते मेसेज राहतील. जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. डेव्हिडचं कार्ड आलं म्हणजे तो पास्ट झाला तुमचा. ओके, आता तुम्ही एक चांगल्या एनर्जीजमध्ये येत आहे. 10 ऑफ कपच्या एनर्जीजमध्ये तुम्ही येत आहे. चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येत आहे. हॅप्पी गोष्टींमध्ये तुम्ही येत आहे. हॅपीनेसमध्ये येत आहे तुम्ही. ओके, एक कार्ड पडलं असतं तर थोडंसं अजून तुम्ही डाऊनमध्ये राहिला असता, पण नाही आहे. काही ना काहीतरी बदलाव तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येतो आहे जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत. आपण चेक करूया ह्याच्यातून काय मेसेज असणार आहेत तुमच्यासाठी. काय ओके, रिस्टार्ट, न्यू बिगिनिंग. मी तुम्हाला पहिलेच बोलले की तुमच्यासाठी न्यू बिगिनिंग, न्यू स्टार्ट होते. ओके, रिसोल्युशन तुमच्या ज्याही गोष्टींमध्ये आत्ता तुम्ही सध्या अडकला आहात ना त्याच्यावर रिसोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. काही ना काही म्हणतो ना की तुमची बंद झालेली जी कुलूप आहे त्याचं चावी डेफिनेटली तुम्हाला मिळणार आहे. हा खूप मोठा साईन आहे एंजलकडून तुम्हाला आणि युनिवर्सकडून. रिस्टार्ट होते. बॉटमची एनर्जी किती सुंदर आल्या. आणि मी इथं पण तुम्हाला बोलले की काही पास्टमध्ये गोष्टी झालेल्या असतील तर तो पास्ट झाला. आता तुमच्यासाठी न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते 100%. रीडिंग माझी कधीही अशीच जाणार नाही. काही ना काहीतरी बदलाव डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येतं. आपल्यासाठी 4 नाही 5 कार्ड्स आल्यात. वाव, बघूया माझ्या व्ह्युअरच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी येतात आहे. ओके, पास्ट विसरा. मी तुम्हाला मगाशीच बोलते ना, डेव्हिलचं कार्ड आलं तो पास्ट झाला तुमच्या लाईफमध्ये. कन्फर्मेशन दिलं आहे युनिवर्सने तर तो तुमचा पास्ट झालेला आहे. तुम्हाला फ्युचर आता ब्राईट करायचं आणि तुमचं फ्युचर ब्राईट होणार आहे डेफिनेटली 100%. खूप छान फ्युचर तुम्ही स्वतःला येणार आहेत. इतकं ब्राईट तुमचं फ्युचर होणार आहे ना. ओके, फ्रॉम द पास्ट इन डेन्स विंडोज फ्रॉम द फ्युचर. ओके, तुम्ही स्वतः लिखित करणार आहात तुमचं फ्युचर. ओके, पास्ट झाला. पास्टमध्ये काय गोष्टी झाल्या होऊन गेलं तो भूतकाळ तुमच्यासाठी झालेला आहे. ओके, फ्युचर तुमच्यासाठी ब्राईट येत आहे.
ओके. तुम्ही ना खूप स्ट्रॉंग आता राहणार आहे. म्हणजे ज्याही गोष्टी आता तुमच्या लाईफमध्ये होतात आहे, ऑलरेडी आता आहेत तुमच्या लाईफमध्ये, आणि पुढे जाऊन जरी झालेल्या असतील किंवा होणार असतील ना, तुम्ही स्ट्रॉंगली खूप उभं राहणार आहे आता. ओके. तुमच्यामध्ये ना तो एक म्हणतो ना एक अवेअरनेस येते, म्हणजे एक जागृतपणा तुमच्यामध्ये येतो. एक अशा एका एनर्जीजमध्ये तुम्ही छान येणार आहात ना, की तुम्हाला समजणार आहे की ह्याच्यापेक्षा आणखीन विचार करून काय गोष्टी होणार आहेत, पण तुम्ही स्ट्रॉंग खूप राहणार आहात. ओके. स्ट्रॉंग मला दिसते, हॅपीनेसमध्ये मला आलेलं दिसतंय तुम्ही. मी तुम्हाला मगाशीच बोलले की तुम्ही छान गोष्टींमध्ये येत आहे, हॅपीनेसमध्ये येत आहे, फ्रीडममध्ये येत आहे. तुमच्या ज्याही गोष्टी फायनान्शियली असतील तर त्याच्यासाठी सुद्धा, आणि प्लस तुम्ही खूप हॅपीनेसमध्ये येत आहे. राईट. हॅपी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये, चांगल्या गोष्टी होतात आहे. ज्या गोष्टी आत्ता तुमच्या लाईफमध्ये स्टॉप झालेल्या आहेत रिलेशनविषयी, परत एकदा त्याची जागृती तुमच्या मनामध्ये होण्याची शक्यता आहे. का हे पण मी तुम्हाला सांगते. कारण की असं कार्ड आले की तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की काय माहिती माझ्यासाठी, म्हणजे जो तुमचा पास्ट झालेला आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की माहिती नाही तो पार्टनर माझ्या लाईफमध्ये येईल का, परत त्या गोष्टी ठीक होतील का. मला असं वाटतं तुमच्यासाठी हा एक साईन आहे की परत एकदा तुमच्या मनामध्ये एक प्रेमाची ज्वाला, परत एकदा ते प्रेम निर्माण होऊ शकतं. ओके. हा तुमच्यासाठी एक मोठा साईन आला आहे. मेसेज फ्रॉम दिस सोल, एक्सप्रेशन लव अँड करिअर दोन्हीसाठी आलेलं आहे. लव आणि करिअर. ओके. जसे आपण मेसेज मगाशी घेतलेला तुमच्या दोन्ही गोष्टींसाठी येत आहे. करिअर आणि लवसाठी तुमच्यासाठी येत आहे की ज्या गोष्टी तुमच्या पास्टमध्ये झालेल्या आहेत, ओके, करिअर आणि लवविषयी, तर ते गोष्ट आता तुम्हाला विसरून आता पुढे चालायचं आहे. ओके. तुम्हाला लिहायचं आहे आता की तुम्हाला तुमचं फ्युचर कसं करायचं आहे, आणि तुमच्याकडे तसे साईन पण येतील तुम्हाला नक्की. डेफिनेटली एंजल, युनिवर्स, आपले काही ना काहीतरी साईन, काहीतरी एंजलिक नंबर, काही ना काहीतरी तुम्हाला डेफिनेटली काही ना काहीतरी साईन दिला जाईल. ओके. मला असं जाणवतं आहे की काही ना काहीतरी तुम्हाला साईन डेफिनेटली एंजल आणि युनिवर्स काही ना काहीतरी तुम्हाला एखादं सायन्स काहीतरी देणार तुम्हाला. म्हणजे असं काहीतरी दाखवून देणार की जे तुम्हाला समजणार की तुमच्यासाठी काय मेसेज आहे. ओके. एंजल माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज आहे, काय गायडन्स आहे माझ्या व्ह्युअर्ससाठी. तुम्ही 100% मी तुम्हाला सांगते. थँक्यू एंजल, लव यू, थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला कार्ड दाखवणार, तुम्ही पण शॉकिंग होणार आहात की मी तुम्हाला बोलते की डेफिनेटली तुम्ही पास्ट जर विसरलात ना तर तुमच्यासाठी एक साईन मिळणार आहे. तुम्हाला काही ना काहीतरी फ्युचरमध्ये येऊन ना तुम्हाला एक चांगला साईन दिला जाणार, त्याच्यावर फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ओके. आत्ता मी बोलले, तुम्ही जर हा व्हिडिओ कुठेही न स्किप करता जर बघितलात तर तुम्हाला प्रूफ पण मी दाखवते की खरोखर जे आपण रीडिंग घेतो ते किती रेझोनेट होतात तुमच्याशी. प्लस आम्ही जे अफर्मेशन टाकत असतोय. ओके. थँक्यू युनिवर्स. मी कार्ड दाखवते, तुम्ही पण शॉकिंग होणार आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे. ओके. म्हणतो ना एक अशी गोष्ट आता तुमच्या दरवाजावर ठकठक करणार आहे ना, तुम्हाला फक्त रिसीव करायचे आहे. येस, ते पार्सल आलं आहे तुमच्या दरवाजावर, टिकटिक करते आणि तुम्हाला ते पार्सल फक्त रिसीव करायचं आहे. बस. आता याच्यापेक्षा जास्त करायचं नाही आहे का ते पण सांगते. लुक फॉर अ साईन. मी तुम्हाला तेच बोलत होते की एंजल डेफिनेटली किंवा युनिवर्स तुम्हाला साईन देणार आहेत. तुमच्या चांगल्या गोष्टी येतात आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके. जसं एस ऑफ कपचं सॉर्टची एनर्जी झाली तिथंच मी समजलं, न्यू बिगिनिंग आली तिथंच मी समजलं की तुमच्यासाठी डेफिनेटली खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत. नक्की. ओके. तुम्हाला साईन दिलं जातं आहे. मी मगाचपासून बोलते ना की तुम्हाला साईन काही ना काहीतरी डेफिनेटली देईल, आणि तेच कार्ड आलं आहे. कन्फर्मेशन आहे 100%. तुमच्या लाईफमध्ये बदलाव हा येणारच आहे. ओके. मग ज्या विषयी आत्ता तुम्ही करंट एनर्जीजमध्ये विचार करताय, लव असू दे, करिअर, दोन्हीसाठी मेसेज आलेला इथं. लव करिअरसाठी असू दे, तुम्हाला काही ना काहीतरी साईन पुढे जाऊन एंजल देणार आहेत. ओके. तो साईन फक्त तुम्हाला ओळखायचा आहे. आता तरी विश्वास ठेवताना की रीडिंग ज्या वेळेला आम्ही घेतो त्यावेळेला खरोखर मॅसेज तसं देणं पण महत्त्वाचं असते. काहीतरी कार्ड आले, काही मेसेज दिलं असं नाही आहे. मॅसेज आणि रीडिंग जर खरे असेल ना, एंजल, युनिवर्स आपल्या सोबत असतात, स्वामी समर्थ, आणि ते करेक्ट तुमच्याकडे मॅसेज पोचवतात. ओके.
काही हरकत नाही आहे. तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी बदल होतो आहे, काही ना काहीतरी डायरेक्शन तुमच्या लाईफमध्ये येते, नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे. ओके, हॅपीनेसमध्ये तुम्ही पण येणार आहात डेफिनेटली. आणि जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये ज्याही गोष्टी रोखलेल्या आहेत त्या लवकरात लवकर सॉर्ट आउट होऊ द्या आणि तुम्ही नेहमी हॅपीनेसमध्ये, चांगल्या गोष्टींमध्ये या. ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये लव्ह विषय, करिअर विषय ज्याही स्टॉप झालेल्या आहेत, ज्याही स्टक झालेल्या आहेत ते लवकरच सगळ्या ठीक होत आहेत. ओके, हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.